क्रिश पाटील आणि जीवन पाटील दोन तू बोल तू बोल तू बोल. हॅलो. तर मॅचला सुरुवात होईल आणि लगेच तर सामन्याला सुरुवात होईल. पहिल्या फेरीमधला अंतिम सामना ज्या ठिकाणी पहिली सलामीवीर जोडी स्ट्राईक एंडला खेळाडू आहेत जीवन पाटील आणि त्यांच्या बरोबरीने नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल क्रिश पाटील. दोन खेळाडू डुंगी संघाचा पहिला गोलंदाज पॉवर प्ले मध्ये आलाय मयूर. मयूर आलाय खरं तर मयूर पाटील. बघा एकाच फ्रेम मध्ये तीन पाटील आहेत. समोर जीवन तर एका बाजूने क्रिश बॉलिंग मार्कमध्ये मयूर. चला आपण थोडं स्पीडअप करा प्लीज. आता वेळ आपल्याकडे फार कमी आहे. जीवन गावण सर त्यांना अलर्ट करा. आपण टाईम अलर्ट करा. बरोबर 11:40 झालेले आहेत आणि इथे सामन्याला आता सुरुवात होईल. त्यामुळे 12:05 अवधी आपल्या बाट्याकडे आहे. पहिलं सत्र समाप्त करावं लागेल. पहिला फुल टॉस टू द कव्हर्स केले. शॉर्ट एक्सचा कव्हरला फील्ड केलाय. वेगवान थ्रो पाहायला मिळाला. तदनंतर आपण पहिला सिंगल कंप्लीट होत असताना वेगाने बॉल थ्रो जरी झाला परंतु सिंगल कंप्लीट देखील होताना पाहिली आपण या बॉलवरती. 1 रनने अकाउंट ओपन केलं जीवन पाटीलने आपल्या संघाचं आणि स्वतःचं. वाघिवली संघ आपण पाहता मैदानामध्ये इन ॲक्शनमध्ये रानेश 11 वाघिवली मंगेश यांचा हा संघ. कालच्या रात्रीमध्ये जय हनुमान वाघिवली जयेंद्र राम महेश कर यांचा संघ आपण पाहिला सुपर 4ला गेला. अभिषेकने चांगली फलंदाजी कालच्या रात्रीमध्ये केली. यावेळेला वाईट बॉलचा इशारा पाहायला मिळाला. मयूर मोहिते यांना आपण पाहिलं काल इन ॲक्शनमध्ये. गोलंदाजी भेदक फलंदाजी भेद चांगली तेवढी आक्रमक पाहायला मिळाली आणि सरळ सुपर 4ला दुसरा संघ आपण पाहिला पोहोचताना कालच्या रात्रीमध्ये. आज एक संघ आपण सुपर 4ला क्वालिफाय करणार आहोत. परफेक्ट यॉर्कर पायांची मुवमेंटच नव्हती. पूर्णपणे ब्लॉक केलं फलंदाजाला आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल. मयूर पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून निर्धाव चेंडू टाकत असताना दबाव पूर्णपणे फलंदाजावरती क्रिएट करतोय. त्या ठिकाणी सलामीवीर क्रिश पाटील. पुन्हा एकदा हाफ हेलिकॉप्टर बॉल बॅक ड्राईव्ह बॅकअपसाठी खेळाडू आले आणि बघा कॉलिंग नाहीये त्यामुळे आता क्रिशला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. कम्युनिकेशन गॅप पाहायला मिळाला दोन खेळाडूंमध्ये. त्याचा फायदा झाला डुंगी संघाला आणि पहिला खेळाडू रनआउटचा शिकार झाला क्रिश पाटील. दोन धावसंख्येवरती पहिला खेळाडू बाद झाला. आता नौका फलंदाज मैदानाकडे चाललाय. तिसऱ्या क्रमांकावरती भावेश पाटील हा खेळाडू. भावेश पाटील चाललाय. काल राम पाटीलने काय गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये जबरदस्त. आकाशचा आम्ही खेळ पाहिला. आकाश देखील तितकाच दमदार गोलंदाजी त्यांनी त्याच्या माध्यमातून पाहिली. आज आणखीन एक संघ वाघिवलीचा या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहे. यावेळेला बॅकफुटला गेले. काय कॅच पकडला. व्हॉट अ कॅच. रोहन जबरदस्त कॅच पकडला त्याने. सरळ आपण पाहिला क्रॉस बॉडी स्ट्रोक अप्पर कट करायचं होतं. झेल घेत मात्र दुसरा खेळाडू बाद झाला. सलामीवीर दोन्ही मैदानाच्या बाहेर. जीवनला देखील परतावा लागेल. अभिज्ञ भोईर आणि श्रेयस गोसावी यांच्याकडून मयूर पाटीलने सलग 2 विकेट घेतले तर 500 रुपये. आणि महेश पाटीलने जर कॅच घेतली तर अभिज्ञ भोईर आणि सुरेश गोसावी
श्रेयस गोसावी यांच्या माध्यमातून 500 रुपये. बघा हे पारितोषिक आलं आहे. मयूरसाठी सलग 2 विकेटसाठी 500 आणि एका बाजूने आपण पाहता महेशसाठी देखील खरं कॅचसाठी 500. आधी मैदानाकडे आलेत आदी पाटील, आदी भोईर या 4थ्या क्रमांकावरती आले. आता विकेट मिळाला. कमालीचा झेल टिपला सूर्याचा तो झेल. आणि त्यानंतर आपण पाहिलं विधिमंडळामध्ये जेव्हा स्वागत केलं जयस्वाल, सूर्यकुमार, रोहित शर्माचं, तेव्हा तो एक फनी मुमेंट मला आता आठवलं आहे. कॅचनंतर सूर्यकुमारने सांगितलं होतं माझ्या हातामध्ये तो झेल बसला म्हणून आम्ही जिंकलो. आणि तेव्हा रोहित शर्माने लगेच पुढच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं जर झेल बसला नसता तर तुला बसवला असता मी. तसा हा झेल तर रोहनच्या हातामध्ये बसला म्हणून झेल बाद झाला खेळाडू. तो एक किस्साच वेगळा होता. खरं तर विधिमंडळातला अजिबात त्यांचा स्वागत केला पूर्ण आपल्या महाराष्ट्र सरकारच्या वतीने. आणि इथे आपण पाहिला सिंगल येत असताना एंड बदलला. धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावसंख्या धावफलकावरती आहे त्या ठिकाणी 2 गडी बाद 3 धाबा. दयनीय अवस्था. थोडीशी सुरुवात खराब झाली. बॅकफुटला चाललेत वाघोली संघाचे खेळाडू. स्ट्रॅटर्जी बदलावी लागेल. चांगली फलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. राणे शिलिबन वाघोली या संघाला. फुलटॉस मिस झाले. बघा टॉप ऑर्डरचे खेळाडू बाद झाले. त्यानंतर आपण पाहिला इथे अजून एक डॉट बॉल ज्या ठिकाणी रन यायला हवी होती. ओव्हर संपली. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना एकूण धावा धावफलकावरती आल्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त 3. गडी बाद केले 2. जबरदस्त गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना 3 धावा धावफलकावरती गडी बाद झाले 2. आता अंतिम खरं तर आपण पाहिलं 4 षटकांचा खेळ बाकी आहे. महेश पाटीलच्या हातामध्ये बॉल आलाय. या टीममधला एक आणखीन एक दमदार खेळाडू महेश, त्यांना आपण पाहू शकाल त्या ठिकाणी. महेश त्या ठिकाणी आलेत. खरं सेकंड ओव्हरमध्ये मध्यरात्र झाली आणि बरोबर 11:15चा सुमार झाला. तुम्हाला आता थोडं स्पीडअप करावं लागेल. महेश चला आपण बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज व्हा. बरोबर 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक संपलं. आता सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. महेश सज्ज होत असताना यावेळेला लॉफ करताना ऑन ड्राईव्ह गॅपमध्ये बॉल चालला 2 फिल्डरच्या मधून सीमा पार. बॉल झाला फरार. चौकार. मला गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना 4 धावा आल्या आणि चांगलं स्ट्रोक सिलेक्शन आधी करून पाहिलं. महेशचं स्वागत केलं. वेलकम बाउंड्री 4 डुंगी संघ मैदानामध्ये. महेश पाटील याने जर का त्रिफळाचेत खेळाडूला केलं तर ऋषिकेश भोईर आणि संकेत पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. जर त्रिफळाचेत फलंदाजाला केलं तर मात्र ऋषिकेश भोईर आणि संकेत पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं. यावेळेला देखील आपण पाहिला लेन बॉल होता. थोडा धीम्या गतीने आला. स्क्वेअर कटचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. या डॉट बॉल इथे आपण पाहताय. खरं तर या स्पर्धेमध्ये लो स्कोरिंग सामने देखील पाहिले. सर्वाधिक धावसंख्या 75 कोंबडभुजे संघाने केली होती. आणि इथे आपण पाहता आता धावासाठी धाव झाली आहे. याही वेळेला आपण पाहिला ड्राईव्ह केला बॉलला लॉंग ऑफ क्षेत्राकडे. फेकी अतिशय सुंदर होती. फक्त सिंगल रन या बॉलवरती आली. सिंगलच्या मध्येने धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा धाव फलकावरती लागतील आपण पाहता 2 खेळाडू बाद 8. 2 गडी बाद 8 अशी धावसंख्या धावफलकावरती लागताना आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. षटकाला सुरुवात झाली दुसऱ्या आणि आतापर्यंत 8 धावा धावफलकावर. तिसरी रात्र या स्पर्धेची डोळ्यात तेल घालून मात्र आयोजकांनी या स्पर्धेला यशस्वी पार पाडण्यासाठी प्रचंड मेहनत केली आहे.
त्यांचा नक्कीच या मेहनतीला चांगलं यश मिळालं असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण 3 दिवस आपण पाहिला चांगला प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला, प्रत्येक खेळाडूंचा, प्रेक्षकांचा, मान्यवरांचा. नीलकंठ नाईक, सानिया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, त्यांच्या माध्यमातून 3 विकेटसाठी महेशला मात्र 1000चं पारितोषिक आलं. नीलकंठ नाईक, पोऱ्या नाईक यांच्या माध्यमातून पारितोषिक. बघा पारितोषिक महेशसाठी येतात भरपूर. महेशमध्ये प्रचंड प्रेम आहे आय थिंक सर्व या मान्यवरांचं, आणि खूप पारितोषिक आली. आणि बघा इथे लाऊड ऑफिस झाली होती, आणि त्यानंतर आपण पाहिला खेळाडू बाद झाला आहे. महेशला 1 विकेट मिळाला आहे. यस, ला 200 रुपयाचं पारितोषिक आलं संकेत पाटील यांच्याकडून, आणि ऑलरेडी एक विकेट घेतला आहे, त्यामुळे महेशला 200 रुपये लागू झालेत संकेत पाटील यांच्या माध्यमातून. चला आपण घाई करा. डगआउटला विनंती असेल, जेव्हा एखादा खेळाडू बाद होईल तेव्हा आपण जास्त थांबायचं नाही, लगेचच मैदानाकडे जायचं आहे. मंगेश भोईर ज्याच्या नावानं हा संघ आहे, रानेश 11 वाघिवली संघाचा प्रमुख खेळाडू मंगेश भोईर क्रीडांगणाच्या आतमध्ये आलाय, आणि बॉलिंग मार्कमध्ये अजूनही आपण पाहत आहे महेश पाटीलला धावसंख्या धावफलकावरती 8. अजूनही आपण पाहिलं सिंगल डिजिटमध्ये धावसंख्या आहे. षटक क्रमांक 2 मार्ग ससाना, गडी बाजले 3. उमेश पाटील यांच्या वतीने विकेट हॅट्रिकला तब्बल 3000. चढाओढ सुरू झाली पाहुण्यांची. यावेळेला टो क्रशिंग यॉर्कर, लाऊड ऑफिस झाली होती खतर लेग बिफोर द विकेटसाठी, परंतु चांगला बॉल पाहायला मिळाला, अगदी परफेक्ट यॉर्कर. त्या ठिकाणी हा डॉट. 2 षटकं संपत असताना रानेश 11 वाघिवली संघाची धावसंख्या धावफलकावरती आली, ती म्हणजे 3 गडी बाद पर ओव्हर 4च्या सरासरीने 8. चला शॉर्ट टीम मीटिंग आपण फिल्डिंग लावून घ्या. पंचाला विनंती असेल त्यांना अलर्ट करा. आपण बघा यानंतरचा होणारा सामना असेल 2 संघादरम्यान. जितेंद्र स्मृती बंबावी कोलीवाडा विपक्ष शिवशंभो कोली संघाचे कर्णधार, आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. जितेंद्र स्मृती बंबावी कोलीवाडा विपक्ष शिवशंभो कोली दोन्ही संघाचे कॅप्टन, आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे, ही सूचना मात्र आली आहे आयोजकांच्या वतीने. 2 ओव्हरचा खेळ संपला. बघा बारीकचे छोटे खरं तर प्रेक्षक आहेत, ते मात्र आता खेळाडूंना हात मिळवण्यासाठी मैदानाकडे आलेत. यस, चला बाहेरचा चिल्लर पार्टी. सामन्याचा आनंद जरूर घ्या, परंतु मैदानाच्या बाहेरून घ्या. खरं तर हे चित्र आम्ही बिग बॅशमध्ये पाहिलं होतं. ग्रामीण धमाका बिग बॅशमध्ये जे खरं तर नामांकित खेळाडू होते त्यांना भेटण्यासाठी, त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी सामना चालू असताना खेळाडू प्रेक्षक यायचा, आणि त्याहीपेक्षा पैशांचा पाऊस पाहिला होता पवनकेनेवरती. 3ऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये सेकंड स्पेलमध्ये आला मयूर पाटील, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा खर्च करत 1 खेळाडू बाद केला होता. 2 खेळाडू बाद केले होते. आता या खरं तर षटकामध्ये 5 धावा महेशने खर्च केल्या. सेकंड ओव्हरमध्ये गडी बाद केला 1. आता पुन्हा एकदा मयूरच्या हातामध्ये चेंडू आला. समोर फलंदाज आहेत त्या ठिकाणी अभि भोईर, आणि एका बाजूला मंगेश भोईर नाव सॅकिंग एंडला. चला आता पार्टनरशिप गरजेचे. बघा स्पीडअप करा प्लीज. डुंगी संघ फिल्डिंग एकानेच लावा. बघा आपण वेळ घेता, अन्यथा एक प्लेअर तुम्हाला लास्ट ओव्हरमध्ये आतमध्ये घ्यावा लागेल. पंचांना विनंती असेल त्यांना अलर्ट करा आपण प्लीज. यावेळेला यॉर्कर लाईनचा बॉल, ड्राईव्ह केला बॉलला, लॉंग ऑफचा फिल्डर बॉलपर्यंत पोहोचला, चेंडू उचलला, घाई केली आहे, नकार दिला मंगेशने, कारण ऑलरेडी पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पहिला रनआउट झाला होता. खरं तर त्या ठिकाणी फलंदाज क्रिश पाटील, जेव्हा दोघांमध्ये कम्युनिकेशन गॅप होता जीवन आणि क्रिशमध्ये, तर मग आता इथे ती रिस्क पुन्हा घ्यायची नाही आहे. ज्या गोष्टी चुका आपल्याकडून घडल्यात त्याची पुनरावृत्ती आपण करायची नाही आहे, हाच एक उद्देश होता मंगेशचा, आणि स्वतःकडे त्याने स्ट्राईक ठेवली आहे. 1 रनच्या मदतीने आपण पाहताय संघ जाऊन पोहोचला 9 धावसंख्येमध्ये. फुल टॉसला टर्न केलाय स्क्वेअर लेगमध्ये, फिल्डर चालला त्या ठिकाणी बॉलच्या मागे, सिंगल मिळाली. सेकंडचा कॉल, फेकी वेगवान झाली आहे, थोडासा हवेत थ्रो पाहायला मिळाला, उंच थ्रो पाहायला मिळाला. विकेट किपरच्या देखील वर झालेला हा बॉल. जर थ्रो परफेक्ट झाला असता, ॲक्युरेट झाला असता, तर कदाचित आणखीन एखादा रनआउटचा विकेट मिळाला असता, सांघिक यश मिळालं असतं फिल्डिंग करणाऱ्या डुंगी टीमला. पण तसं काही घडलेलं नाही आहे. नशिबाची साथ मंगेशला मिळाली, आणि आता पहिलं दशक पूर्ण झालं. 11 धावा धावफलकावरती.
संकेत पाटील यांच्याकडून बॉलरला प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. संकेत पाटील यांच्याकडून डुंगी संघाच्या गोलंदाजाला प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि क्लीन बोर्ड केला तर 500. क्या बात आहे. चारही मुंड्या चित केलं तर मात्र 500. क्लीन बोर्ड करणं म्हणजे चितपट. आपण पाहता करता कुस्तीमध्ये चितपटचा डाव आखला की समोरचा प्रतिस्पर्धी पराभूत होतो, तसा पद्धतीचा क्लीन बोर्ड आहे आणि ते करायचं आहे. या ठिकाणी गोलंदाजाला तर 500 रुपये मिळतील संकेत पाटीलकडून आणि प्रत्येक विकेटसाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक आलं. संकेत पाटील आपण जर का आला असेल तर या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. सर्व स्पॉन्सर्स त्यांचं स्वागत. बघा बॉल फिरवलाय आणि अक्षरशः मंगेशला देखील फिरवलं त्या ठिकाणी गोलंदाजाने. इतक्या वेगाने त्याने बॅट काढले होते, त्याला मात्र थोडासा डबल माइंडेड केला. थोडासा त्याला देखील आपण पहिला कन्फ्यूज केला गोलंदाजाने, गोंधळला फलंदाज. आणि त्यानंतर आपण पाहिला हा डॉट, निर्धाव चेंडू. धावा कधी येतील, मोठे फटके कधी येतील याची प्रतीक्षा आता वाघिवलीकरांना लागली आहे. स्टेप आउट झाले. डान्सिंग डाऊन द विकेट. आक्रमण करत असताना गॅपमध्ये फटका. काउंटर अटॅक. वाडी स्ट्रॉंगाच्या डोक्यावर बॉल झाला सीमा पार. चौकार. धाव फलकावरती पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन. बघा गती कमी केली, लेंथ मागे खेचली मयूरने. आणि त्यानंतर आपण पाहिला हा डॉट बॉल. 3 षटकं संपत असताना बॅटिंग करणाऱ्या राणेश 11 वाघिवली संघाची धावसंख्या धावफलकावरती आली 3 गडी बाद 16 धावा. पहिल्या 3 षटकांमध्ये 5.33 सरासरी 16 आल्या. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत टकोबा साऊंड सिस्टीम यांच्या माध्यमातून. तीन ओव्हरचा खेळ संपला. 3 खेळाडू बाद 16 धावा धावफलकावर दिला. तर अंतिम 2 षटकांचा खेळ बाकी आणि फलंदाजीसाठी आपण पाहता पुन्हा एकदा सज्ज होतो. त्या ठिकाणी स्ट्राईक एंडला अभि आणि त्याच्याबरोबर मंगेश. तर बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलाय प्रतीक नाईक. विनायक पाटील आमचे टेक्निकल ऑपरेटर, खूप चांगलं योगदान राहिलं त्यांचं. कॅमेरामनचंही कौतुक करावं लागेल. यावेळेला फुल टॉस ऑन साईडला. बॉलर बॅक ड्राईव्ह. ब्लॅक स्क्रीन समोर बॉलला थांबवलं. सिंगल मिळाली या चेंडूवरती. आता खरं तर मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा आणि मंगेशकडे ती क्षमता आहे. मंगेश म्हटलं की वाघिवली संघाचा अतिशय स्फोटक आणि विध्वंसक खेळाडू. त्याला मैदानामध्ये आता रौद्र रूप धारण करावं लागेल. क्रीडांगणाच्या आतमध्ये बघा पुन्हा एकदा लेफ्टी बॉलर. त्याची एक आगीवेगळी बॉलिंग ॲक्शन आहे. कमालीचा बॉल डिलिव्हर करत असताना आउटचा ऑफ स्टंप यॉर्कर पाहायला मिळाला. इतकी चांगली गोलंदाजी डुंगी संघाकडे. हा 3रा गोलंदाज आहे. त्याने मात्र आतापर्यंत इम्प्रेस केले संपूर्ण प्रेक्षकांना. ॲज अ बॉलर जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली डुंगी टीमकडून. डॉट बॉल 17 धावा धावफलकावरती. 3 खेळाडू बाद. यावेळेला देखील आपण पहिला फुल लेन डिलिव्हरी. बिगिट करायचं होतं परंतु प्रॉपर कनेक्शन नाही आहे. आणखीन एक आपण पाहता सिंगल रन. सिंगल डबलने काहीच होणार नाही आहे. प्रतीक नाईक याला 2 विकेटसाठी बेडा ग्रुपकडून तब्बल 1000चं पारितोषिक आलं. प्रतीक नाईक जो गोलंदाजी मार्क पाहत त्याला विचुंब्याचे आमचे बेडा ग्रुपचे मेंबर गुड्डू भोईर, कल्पेश यांच्या वतीने तब्बल 1000 सलग 2 विकेटसाठी. आणि बघा पहिला विकेट मिळाला प्रतीक नाईकला. ऑन साईडला फटका फसला. खेळाडू बाद झालाय. अभि भोईर बॅक टू द डगआउट. चला दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना असेल जितेंद्र स्मृती बंबावी कोळीवाडा विपक्ष शिवशंभ कोहली. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा.
पुढचा सामना दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना असेल, परंतु इथे विद्यमान सामना आपण जर पाहिला तर प्रचंड अडचणी रानेश 11 वाघिवली संघाच्या वाट्याला आल्यात. 12वा खेळाडू टेन्शनमध्ये आलाय. साहिल पाटील आलेत या ठिकाणी नौके फलंदाज. कन्फ्यूज ते देखील झालेत. यावेळेला देखील आपण पहिला बिगिट करताना मात्र प्रॉपर कनेक्शन नाही आहे. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी प्रतीक नाईक एक जेन्युअन आपण पाहता बॉलरच्या भूमिकेमध्ये मात्र गोलंदाजी करतो. चांगली बॉलिंग ॲक्शन त्याच्याकडे आणि खास करून तो लेफ्टी आहे आणि त्याला बेडा ग्रुपच्या वतीने सलग 2 विकेटला 1000चं पारितोषिक आलं आहे. विचुंब म्हटलं की आमचा बेडा ग्रुप एक जबरदस्त मित्रप्रेम हा त्यांच्या माध्यमातून आम्हाला सातत्याने पाहायला मिळाला. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना मिड विकेट क्षेत्राकडे फटका मंगेशने मारला. सेकंडचा कॉल. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 2 धावा आपण येताना पाहिल्या. 2 रनच्या मदतीने संघ पुढे चालला. धावसंख्या थोडीशी पुढे सरकेल. 21 धावा 21 धावा धाव फलकावरती आहेत. आतापर्यंत गडीबाज झाले 4. शांत संयमी खेळ आणि आपण पाहता या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपला. फक्त 21 धावा धाव फलकावरती आल्या. आता अंतिम 1 षटक बाकी आहे स्लॉग ओव्हरचं डेथ ओव्हर. त्या अगोदर बंबावी कोलीवाडा आणि कोहली संघाचा कॅप्टन. चला दोन्ही कर्णधार आता अधिकचा वेळ न घेता आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. पुढचा सामना 4 षटकांचा असेल. कोहली संघाचे कॅप्टन आलेत विशाल. मी बंबावी कोलीवाडा संघाच्या कॅप्टनला विनंती करतो आपण देखील या. पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. सामना 4 षटकांचा असेल. पुढचे दोन्ही सामने 4 षटकांचे. अंतिम सामना 3 षटकांचा असेल. आदरणीय प्रभाकरजी मुंडकर साहेब क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून टॉस केला जाईल पुढच्या खरंतर मॅचचा 2 टीमच्या दरम्यान. चला आपण टॉससाठी व्यासपीठावर देऊया. अंतिम षटक लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचं षटक आणि हे षटक हाताळण्यासाठी डुंगी संघाकडून गोलंदाज झालाय जयेश नाईक अंतिम षटकामध्ये. चला टॉस केला जाईल. कॅमेरामन या खरंतर थेट प्रक्षेपण आपण करून घ्या टॉस बॉक्सचा. सादरीकरण कक्ष त्याला म्हणता येईल. प्रभाकर मुंडकर समाजा शुभाचे टॉस झालाय आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय. यस लेट आले पण शेट झाले बंबावी कोलीवाडा. तर निर्णय काय तुमचा असेल? निर्णय देखील लवकर घ्या आपण. शुभेच्छा असेल बंबावी कोलीवाडा आणि एका बाजूने शिवशंभू कोहली टीमला. तर शेवटचं षटक बाकी आहे. ऑलरेडी 21 धावा आहेत. किमान 20 धावांच्या वर जर का या षटकामध्ये धावा आल्या तरच फाईट करता येईल वाघिवली संघाला मैदानामध्ये. तर समोर फलंदाज आहेत साहिल पाटील. बॉलिंग मार्कवरती आलेत जयेश नाईक. बाप रे बाप. खरं तर हा बॉल मारायला इतका अवधी होता फलंदाजाकडे तो कुठेही मारू शकला असं मध्ये इथे आपण पहिला नशिबाची साथ मिळाली डुंगी संघाला. विकेटच्या अगदी मागे 50% जे पोर्शन आहे त्याच्या अगदी मागे बॉल लँड झाला आणि त्यानंतर आपण पाहिला हुक करत असताना सिंगल आली. ऋषी भोईर आणि संकेत पाटील यांच्याकडून देखील जयेश नाईकला प्रत्येक विकेटला 200 आणि बोल्ड घेतला तर 500. ऋषी भोईर संकेत पाटील या आपण मंचावरती. जर बोल्ड घेतला तर 500 आणि प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं पारितोषिक ऋषी भोईर आणि संकेत पाटील यांच्याकडून आले. आणि बेडा ग्रुपकडून मागच्या ओव्हरमध्ये आपण पहिला खरं तर खास करून प्रतीक नाईकसाठी पारितोषिक होतं. आता अंतिम 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 22 धावा धाव फलकावरती. कदाचित लो स्कोरिंग सामना होतोय की काय या स्पर्धेमध्ये. बघा इथे संधी निर्माण झाली होती. विकेट कदाचित मिळाला असता परंतु पुन्हा एकदा नशिबाची साथ. परंतु फारसा त्या ठिकाणी प्रभाव पडणार नाही आहे. फक्त सिंगल रन येईल. 23 रन ऑन स्कोर कार्ड. रानेश 11 वाघिवली संघाच्या वाट्याला आता प्रचंड संघर्ष आला आहे. प्रचंड बॅड पॅच आला आहे. याचं कारण आहे पण पहिला बॉलिंग डिपार्टमेंट अप्रतिम राहिलं गावदेवी डुंगी संघाकडून. आणि प्रथमतः खरं या संघाचा खेळ पाहण्याची संधी मिळाली ॲज अ कॉमेंटेटर. त्या परिसरातील आपण अनेक संघ पाहिले. कोहली असेल कोहली कोपर त्यानंतर दापोली पारगाव या संघाला आपण पाहिलं. वाघिवली संघाला आपण पाहिलं. वाघिवली वाडा संघाला पाहिलं. बॉम्बे कोलीवाडा बॉम्बे पाडा असे खरं तर गावं आहेत. विविध गावं आहेत या परिसरामध्ये या बेल्टमध्ये. आणि चांगला क्रिकेट या परिसराने नेहमी दिला आहे टेनिस क्रिकेट जगताला. आणि आज आपण पाहता रायगड टेनिस क्रिकेट विश्वातील मात्र आणखीन एक मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा परियान पिऊ चषक 2025. बघा खराब जजमेंट चुकलं आणि त्यानंतर आपण पाहिला नशीब मिळालं. नशिबाने साथ दिली वाघिवली संघाला. इथे मात्र आलाय हा चौकार. चे 3 बॉल बाकी आहेत आणि आता
27 धावा धावफलकावरती. यावेळेला हाफ ट्रॅकर पूल केल्या बॉलला लास्ट ओव्हरमध्ये ब्लास्ट झालाय. डिलाइटफुल, सक्सेसफुल अँड पॉवरफुल षटकार. गोलंदाज जयेश नाईकची बॉलिंग ॲक्शन पाहिले तर असं वाटायचं बॉल पोचत नाही समोर. इतका मध्यम गतीचा तो गोलंदाज आणि विकेटमध्ये टाकतोय शॉर्ट ऑफ लेन. षटकार पाहायला मिळाला. मच निडेड सिक्सर. 33 धावा, 33 रन ऑन स्कोर कार्ड. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी पहिल्या इनिंगमधील. यावेळेला शॉर्ट ऑफ लेन अप्पर कटचा प्रयत्न होता. बॉल मागे चला शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला. खराब फिल्डिंग जजमेंट चुकलं. सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं. 2 धावा आल्या. 3ऱ्या रनचा प्रयत्न झालाय आणि इथे आता विकेटची संधी आहे. रिव्ह्यू यस रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहिलं जाईल. पंचांनी मात्र हा निर्णय 3ऱ्या पंचांकडे सोपवलाय. ऑलरेडी 2 धावा पूर्ण झाल्यात, परंतु इथे जर का विकेट मिळाला 2च असतील, तर विकेट नसेल तर मात्र 3 धावा पाहायला मिळतील ऑन स्क्रीन. तिसरे आमचे पंच टीव्ही अंपायर नंदू पाटील कळवे या ठिकाणी पाहणी करतील, शहानिशा करतील नेमकं काय घडलं. बघा हा थ्रो थोडासा टप्प्यावरती गेले वरती हाईडला. त्यानंतर बॅट ग्राउंडिंगची मुवमेंट आणि बॉलला स्टम्प्सला बॉल लावण्याची मुवमेंट अगदी सेम आहे. एकच ॲक्शनमध्ये आपण पाहताय नेमकं काय घडलं आहे. थोडासा स्लो मोशन घ्या. पुन्हा एकदा आपण क्लॅरिफिकेशन करून घ्या, मगच निर्णय द्या. अतिशय महत्त्वाचा डिसिजन, कारण 1 रन मिळेल किंवा 1 विकेट मिळेल, दोघातून काहीतरी एक होईल. खरं तर 2 धावा ऑलरेडी आलेल्या आहेत. चेक केलं जातं आहे ऑन स्क्रीन. सॉफ्ट सिग्नलवरती जावं लागेल कदाचित. जर का क्षणचित्र योग्य नसतील तर मात्र इथे बघा पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले. विकेट किपर आणि बॅटर दोघांचं देखील चपल कार्य पाहायला मिळालं ऑन स्क्रीन. स्टम्प्सला बॉल लावायचा बॅट ग्राउंडिंग होते की नाही पाहायचं आहे. त्याच ॲक्शनमध्ये स्लो मोशनमध्ये पुढे आले. स्टम्प्स जवळ हात पोहोचला आहे. विकेट जवळ, क्रीज जवळ बॅट आली आहे. नॉट आउटचा इशारा आला, त्यामुळे 3 धावा या बॉलवरती आल्या. आता अंतिम बॉल बाकी आहे. टार्गेट सेट करणारा चेंडू असेल, शेवटचा चेंडू. 36 रन ऑन स्कोर कार्ड. यावेळेला मागे चालला चेंडू. वाईड बॉलचा इशारा आला. 37 रन ऑन स्कोर कार्ड. बघा अजूनही वेळ गेलेली नाही. 40+ जरी धावा आल्या तरी त्या फायटिंग टोटल राहतील वाघिवली संघासाठी. शेवटचा बॉल जर एखादा मोठा फटका आला तर 40च्या वर पोहोचेल आपला वाघिवली संघ. 12वा खेळाडू टेन्शनमध्ये आलाय. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. लॉफ केल्या बॉलला ऑन साईडला. जबरदस्त एफर्ट लावायचे होते, पण तो बॉल डोक्यावरून चालला. मस्तक पे दस्तक देता हुआ चौका. 4 धावा. आणि या चौकाराच्या मैत्रीने आपण पाहता पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना वाघिवली संघाची धावसंख्या धावफलकावरती आली 4 गडी बाद 41. म्हणजे येणारे 30 चेंडू, येणारे 5 षटक विजयासाठी करावे लागतील तब्बल 42. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. वाघिवली संघ मैदानात ताबा घ्या आपण. आणि विनंती राहील बघा लाईनमध्ये बाहेर यायचं आहे डुंगी संघाला सूचना, आपण एका लाईनमध्ये बाहेर या आणि एका लाईनमध्ये वाघिवली संघ मैदानाकडे आपण जा. शिस्तबद्ध आयोजन आहे. 42 धावांचा पाठलाग करण्यासाठी आता खरं तर डुंगी संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल आणि या धावा रोखण्यासाठी तुम्हाला वाघिवली संघ देखील मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळेल. परंतु यानंतरचा सामना बंबावी कोलीवाडा विपक्ष कोल्ही, ज्या ठिकाणी बंबावी कोलीवाडा संघाने टॉस जिंकला, निर्णय पेंडिंग आहे. परंतु या सत्रामध्ये काय घडेल हे ऐकण्यासाठी आपण करूया आवाजामध्ये आवाज असेल या ठिकाणी आमचे रिवॉल्व मात्रे सर. धन्यवाद.
थँक्यू सो मच रोशन पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकलात. पूर्वार्धाच्या खेळामध्ये मी डुंगी टीमच्या खेळाडूंना विनंती करेन की आपली सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. नमस्कार टेनिस क्रिकेट क्रीडा रसिक मित्रांनो, आपण या मैदानावर या मॅचचा आनंद घेत आहेत. अर्थातच मंगळमूर्ती क्रिकेट क्लब बंबावीपाडा आयोजित माननीय श्री जगदीशदादा पाटील मित्रमंडळ बंबावीपाडा यांच्या वतीनं परी आणि पिहू चषकाचे हे आयोजन आपण पाहतोय. आणि प्रकाश जोत्रातील नाईट क्रिकेटचे हे सामने आज ही तिसरी रात्र आहे. उद्या मात्र मेगा फिनाले रात्री. पहिल्या रात्रीमध्ये आपण बघितलं आर्या स्पोर्ट्स ओले टीमनं सुपर 4मध्ये मजल मारली. दुसऱ्या रात्रीमध्ये वाघिवली संघाने सुपर 4मध्ये मजल मारले. आजची रात्र कोण गाजवेल सर्वांचं लक्ष केंद्रित आहे. जी ऑन क्रिकच्या माध्यमातून बरेच प्रेक्षक जोडले गेलेत. आणि मगाशी महेश पाटीलला बक्षीस देखील लावलं होतं पोऱ्या नाईक यांनी की विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये. आणि पूर्वार्धाचा खेळ संपला. 42 एकूण धावांचं आव्हान ठेवलंय 42. लास्ट ओव्हरमध्ये 20 धावा आल्या. बघा जयेश नाईक या गोलंदाजावर 20 धावा आल्या. कारण पूर्वार्धाच्या अगोदरच्या 4 षटकांमध्ये टोटल जर विचार केला ना तर 22 धावा आल्या होत्या. मिळून 4 षटकांमध्ये 22 आणि एका षटकामध्ये 20. हा फरक कदाचित इथे मात्र पाहायला मिळाला गावदेवी डुंगे आणि राणेश इलेव्हन वाघिवली या दोन संघादरम्यान. त्यामुळं वाघिवली टीमची सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवायची आहे. चला सलामीवर फलंदाज राणेश इलेव्हन वाघिवली कालुराम भोईरचा संघ आहे. मंगेश मगाशी काल ते एक वाघिवली संघ सुपर 4मध्ये दाखल झाला आहे. वाघवली गावचे उद्योजक आदरणीय शैलेशजी पाटील, आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावर यावं. आमचे सत्याभाई पाटील तुम्हाला आमंत्रित करत आहेत, तर या आपण आपलं सहर्ष स्वागत आहे. चला डुंगी टीम लगेच पाठवा, एवढा वेळ नाही आपल्याकडे. सलामीचे फलंदाज लगेच पाठवायचे आहेत. महेश आपल्या जोडीला पाठवा लवकरात लवकर, एवढा वेळ नाही आहे आपल्याकडे, कारण घड्याळाच्या काट्यावर ही स्पर्धा पूर्णपणे खेळली जाते. चला ऑफिशियल अंपायर आमचे जीवन गावण सर, चव्हाण सर, आपण लगेच मैदानात उतरा आणि खेळाडूंना तंबी द्या. फक्त 25 मिनिटांचाच कालावधी आहे. बघा 12 वाजून 10 मिनिटं झालेत. मला तर वाटते हे सर्व सामने संपायला पाहिजे होते 10-12 वाजेपर्यंत. उद्या मात्र 6:30 वाजता पहिला बॉल पडणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. ट्रॉम्बे कोलीवाडा आणि कानोबा स्पोर्ट कुंडेवाल टीमनं, या दोन्ही संघांनी नोंद घ्या. 6 वाजता रिपोर्टिंग, 6:30 वाजता पहिला बॉल. आमचे सत्याबाई पाटील या स्पर्धेचे आयोजक आमंत्रित करतायत बघा आलेल्या मान्यवरांना, पाहुण्यांना. तर या पण या व्यासपीठावर आपण स्थानपन्न व्हावे. आमचे प्रभाकरजी मुंडकर साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि फलंदाजाने 3 षटकार ठोकले तर शरद नाईक यांच्याकडनं, अरे 500 काय देतो, 1000 लाव. यस कालुराम भोईर, गोलंदाज कालुराम भोईर. कालुराम भोईर एक लिजंड खेळाडू, अनुभवी खेळाडू, वाघिवली टीमचा पहिला षटक घेऊन येतोय. पहिलाच बॉल इथे मात्र वायडेश लॉंग ऑन क्षेत्राकडे, एक सिंगल आली आहे, 1 धाव आली आहे. 42 धावांचं लक्ष. कालुराम भोईर 100% भरलेले चिंबोरे, बरोबर ना? यस,
कालराम भोईर वाघिवली टीमचा हा गोलंदाज, अनुभवी खेळाडू. कारण आपला आगरी समाज, आपला आगरी कराडी कोळी समाज म्हटला ना तर मच्छीचा फार आवडता आहे समाज. त्यामुळे कालराम भोईर म्हटलं तर मासेमारी हा उद्योग त्यांचा खूप प्रिय आहे. ते गोलंदाज आहे. स्टेट ड्राईव्हचा फटका, वाईट इश लॉंग ऑन लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल मिळेल. खूप चांगली गोलंदाजी. हा आहे अनुभव कालराम भोईर यांच्याकडे आणि अनुभवाची शिदोरी. कालराम भोईर म्हटलं ना तर मी म्हटलं होतं की मासेमारी हा त्यांचा प्रत्येक मुख्य उद्योग आहे. ज्यावेळी जिताडा चिंबोरी असेल ना त्यावेळी त्यांचा फोन येतो आम्हाला. आणि खरं तर आज ते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत. हो, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे बघा बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क येत नाहीये. फक्त 42 धावांचं आव्हान आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना डुंगी टीमला देखील कदाचित दमछाक होते की काय. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा आल्यात. ऑन स्ट्राईक बॅट्समन पाहायला मिळतो प्रतीक नाईक आणि नयन पाटील. डावखुरा फलंदाज, फुल्लर लेनचा बॉल, फुलटॉस बॉल. इथे मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. व्हेरी गुड फिल्डिंग. हो हो, फक्त एक आणि एक धाव. चांगली सुरुवात केली आहे. ऋषी भोईर आणि संकेत पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस. बघा दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. आज खरं तर आमची बंबावी पाडा जी टीम आहे, पूर्ण आयोजन आहे आणि ते आयोजक मात्र ओहो, शॉर्ट पिच बॉल, खराब चेंडू, हुक केलाय, चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी षटकार. पाहता पाहता पहिल्या षटकाचा खेळ ही समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावर. कालराम या गोलंदाजावर केलेला प्रति हल्ला पहिला ओव्हर समाप्त झाला आणि कालराम भोईरच्या षटकामध्ये धावा आल्या 13. करायच्या आहेत 42 धावा, 42 रन्स, 5 षटक. त्यामुळं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 13. आता मात्र डुंगी टीमचा फलंदाज प्रतीक आणि नयन त्याच्या समोर गोलंदाजीसाठी येईल रुपेश पाटील. रुपेश पाटील खरं वाघेवली गाव बघा, तुम्हाला बोटावर मोजता येतील एवढी घरं आहेत, बरोबर ना. आणि त्या गावामध्ये देखील 2 संघ. काल एक वाघेवली संघ सुपर 4मध्ये क्वालिफाय झाला आणि त्याच गावातील अजून एक संघ. काय छोट्याशा गावामध्ये किती खेळाडू आहेत बघा. अगदी वाघेवली गावामध्ये चारही बाजूंनी पाणी आणि मध्ये असणारा गाव हा वाघेवली. आज मात्र आंतरराष्ट्रीय विमानतळ अगदी त्या जवळच येऊन ठेपलाय. ओ हो, क्लीन बोल्ड, जबरदस्त रुपेशचा हा बॉल. फलंदाजाला केलाय त्रिफलाचीत बाद. ठोक डीजे.
12 वाजून गेलेत. DJ मास्टर इथे मात्र गाणे खूप चांगलं. परंतु DJ मास्टर खरं तर दोन्ही संघ आहेत ना, डुंगे आणि वाघिवले, हे मासेमारीमध्ये फार माहीर आहेत. त्यामुळं मच्छी आणि माशांचा काहीतरी गीत होऊ द्या. कारण दोन्ही गाव आहेत ना, आणि मासेमारी हा त्यांचा प्रिय उद्योग आहे आणि तो व्यवसाय सांभाळत ते क्रिकेट खेळत आहेत. नयन पाटील बघा, 2 चौकार 2 षटकार मारले तर शरद नाईक यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस. क्या बात आहे. आणि हसतोय तो शरद नाईक यांचं नाव घेतल्यावर नयन देखील हसतोय की मला 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय. हो लावली स्ट्रोक, जबरदस्त टोला डीप फाईन लेगला. हा चेंडू जातोय सरळ दन 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 करत चौकार. संगीत बघा, हा संगीत लगेच DJ मास्टर. आम्ही आगरी कोली आणि कराडी जीवाला जीव देणारा हा आमचा समाज आहे आणि खूप चांगलं संगीत लावलाय. चौकार आलाय, 17 धावा. पुन्हा शॉर्ट पिच बॉल, खराब चेंडू आणि या खराब चेंडूला भिरकावून दिला. बॅक टू बॅक 2 चौकार आले. होतं नयन पाटीलला, परंतु ते चौकार ठोकले जयेशनं. बॅक टू बॅक 2 चौकार. खूप चांगली बॅटिंग केली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आता तब्बल 21 या आकड्यावर करायचे आहेत 42, म्हणजे अर्धा पल्ला पार केलाय बघा दुसऱ्या षटकात अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. फुलटॉस, खराब गोलंदाजी रुपेशजी. हाही येतोय लगातार 3रा चौकार. आता मात्र डुंगी टीम बक्षीस लावा कारण 3 चौकार ठोकलेत. येस, व्हेरी गुड बॅटिंग. संकेत पाटील आणि ऋषी भोईर. संकेत पाटील, ऋषी भोईर बघा, यांच्याकडनं बक्षीस आलंय 3 षटकार 3 षटकारास 1000. अरे 3 षटकारास काय 1000 लावतोस. इथे मात्र आलाय बघा 4था चौकार. आता बक्षीस लावा. मारेल तेव्हा नाही मारले. थँक्यू. 29 धावा धवफलकावर लगातार 4 चौकार ठोकलेत फलंदाज जयेश नाईक. आता बक्षीस लावू नका, या जयेशला बक्षीस द्या. 4 चौकार लावलेत. 5वा मारला तर 1000. हा, अशा बक्षीस लावायचा. अगोदर 3 षटकार 3 चौकार नको, आता मारलेत त्याला बक्षीस लावा. अगोदर अजून 1 चौकार आला तर 1000 रुपये. हा, हे बक्षीस लावायचं. मार बक्षीस, घे चौकार. हो हो, इथे मात्र प्रयत्न केला होता परंतु सिंगल आली. संघाची धावसंख्या 30 या आकड्यावर. 42 धावांचं लक्ष, 12 धावा दूर आहे गावदेवी डुंगी संघ. बघा, डुंगी देखील एक छोटासा गाव आहे आणि त्यांच्या बाजूला वाघिवली हा देखील छोटासा, परंतु खूप चांगली कामगिरी पाहायला मिळते.
पाहता पाहता एकंदरीत 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती टोटल 30. आता येणारे 18 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 12 धावा. त्याला स्पीडअप करा, जास्त टीम मिटिंग करू नका. वाघिवली टीम आपण क्षेत्ररक्षण सजवा. गोलंदाज आपल्या गोलंदाजाच्या उंबरट्यावर सज्ज व्हा. एक गडी मात्र बाद झालाय प्रतीक नाईक. डोंगी गाव म्हटलं तर खरं तर आपण पाहतोय हा आज खूप चांगली खेळी करतोय. आणि डुंगी गावामध्ये अक्षय देखील खूप चांगला खेळाडू आहे. डुंगी गावामधला तर आमचे रमेश. डुंगी गाव म्हटलं तर आमचं खरं तर आज या संघाला सपोर्टर करताना नाऱ्या गायकवाड. न्यू बॉलर साहिल पाटील येतोय तिसरे षटक घेऊन. आणि 18 बॉल 12ची गरज असताना साहिलला आता हा षटक चांगला फेकावा लागेल. संघ पूर्णपणे अडचणीत आलाय. साहिलला काहीतरी करिश्मा करावा लागेल. साहिलला मी म्हणेन 1 किंवा 2 धावांचा षटक फेकावा लागेल तरच या मॅचमध्ये ते कमबॅक करतील. परंतु पूर्णपणे गावदेवी डुंगी टीमनं वर्चस्व गाजवलं या मॅचमध्ये. हा चेंडू चांगला चेंडू. या चेंडूंची फेकी करावी लागेल साहिलला. इथे मात्र या राणेश इलेव्हन वाघिवली टीमला जर कमबॅक करायचं असेल ना तर अशाच चेंडूंची फेकी करावी लागेल. खूप चांगला चेंडू फेकलाय. पुन्हा एकदा जास्तीत जास्त शफल होतोय. 2 चेंडू डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. कमबॅक करतोय बघा. 18-12चं समीकरण होतं 16-12 येऊन ठेवलंय. थोडंसं कानमंत्र दिलंय फलंदाज जयेश नाईकला. ज्या जयेशने 4 चौकार ठोकले होते त्या जयेशला 2 बॉल देखील डॉट फेकलेत या गोलंदाज साहिल पाटीलनं. साहिल सांगतोय की अजूनही आम्ही प्रयत्न करू, जरी मॅच आमच्यातून निसटत असली तरी. हा सरळ केला. या अगोदर जास्त क्रॉस खेळत होता, क्रॉस बॅटिंग करत होता, परंतु इथे एक सिंगल आली आहे. 1 धाव आली. आता मात्र जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची गरज. शांत क्रिकेट. आता यानंतर आपला विनर वर्सेस विनर असे मॅच पाहायला मिळतील. अर्थातच स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. यस, सिंगल कंप्लीट. आणि पाहता पाहता 2 धावाही पूर्ण. जितेंद्र स्मृती बंबावी कोळीवाडा आणि त्यांच्या विरोधात शिवशंभो कोली. टॉस ही झालाय. बंबावी कोळीवाडा टीमनं टॉस जिंकलेला आहे. जसा मॅच संपेल ना 4 षटकांचा सामना असेल लगेच मैदानात उतरायचं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. आता 12:30 वाजायला आलेत, त्यामुळं पूर्णपणे आता वेळेचा बंधन तुम्हाला राहील. एक सिंगल आली. बॅटला ब्रश झालाय. फर्स्ट स्लिपला एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 1 ने वाढेल. पुन्हा एकदा 34 या आकड्यावर. 42 धावांचं लक्ष म्हणजे जिंकण्याकरता आता गरज आहे ती उर्वरित फक्त 8 धावांची. 13 चेंडू 8 धावा. महेश पाटील खरं तर या डुंगी टीमचे कर्णधार. हो, लवली स्ट्रोक हवेत खेळला. क्षेत्ररक्षक येतोय. झेलवर पोहोचला होता परंतु झेल हातातून निसटला. एम्पायर डिसिजन. येस, इट्स अ 6 रन. आता फक्त 2 धावांची गरज. ठोक डीजे.
हे गाव बुडत नाही, हे गावाचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. म्हणून तर त्याला आमच्या या ग्रामीण भागातलं बेट म्हणजेच वाघिवली गाव आज मात्र तो पराभवाच्या छायेखाली आहे. 2 धावांची गरज आहे त्याला. इतिहास होईल तर 2 धावा डिफेन्स केल्या तर. हो हो, मॅच इज फिनिश. 1 बाउन्स, सीमा पार, 4 रन्स. गावदेवी डुंगी संघ विजय होते. हार्दिक अभिनंदन.